श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 26 फेब्रुवारीला बुधवारी आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीला आपण सर्वजण महादेवांची पूजा करत असतो आणि व्रतसुद्धा करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचा हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने शिवमंदिरामध्ये जातात आणि भोलेनाथांचं दर्शन घेतात. भोलेनाथांचं दर्शन घेऊन भोलेनाथांसह माता पार्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसंच अनेक ठिकाणी या दिवशी शिवमिरवणूकसुद्धा काढण्याची परंपरा आहे. आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते आणि यावर्षी हीच महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला बुधवारी आलेली आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास हा आपल्याला 26 फेब्रुवारीलाच करायचा आहे आणि शिवशंकरांची पूजासुद्धा आपल्याला याच दिवशी करायची आहे. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात. महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आणि महादेवांची पूजा या दिवशी केल्याने आणि तसंच शिवांच्या नावाचे ध्यान केल्याने आपल्याला भगवान शिवांचे विशेष आशीर्वाद मिळत असतात. या दिवशी केलेल्या प्रत्येक नामस्मरणाचे, ध्यानाचे, उपासनेचे, व्रताचे फळ हे आपल्याला अगणित पटीने मिळत असते. महाशिवरात्र ही भगवान महादेवांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक व्यक्ती उपवास करत असते. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती महाशिवरात्रीचा उपवास करत असते. महाशिवरात्रीचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवसाच्या शुभतेमुळे या दिवसाशी अनेक श्रद्धा या जोडल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये महाशिवरात्रीच्या आधी लोकांना दिसणारी स्वप्ने सुद्धा समाविष्ट आहेत. बऱ्याच वेळेस आपलं नशीब जेव्हा चमकत असेल तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत हे मिळत असतात. आपलं जीवन बदलून भाग्योदय होणार असेल तर तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत हे मिळत असतात. त्याचप्रमाणे जर आपल्याला रात्री झोपलेले असताना स्वप्नामध्ये जर काही गोष्टी, काही वस्तू जर महाशिवरात्री आधी आपल्या स्वप्नामध्ये जर आपल्याला दिसल्या तर यामुळे आपण समजून जायचं की इथून पुढे आपलं नशीब हे चमकणार आहे, आपला भाग्योदय हा होणार आहे आणि महादेवांच्या कृपेने आपले जीवनच बदलून जाणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढे काहीतरी चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना या घडणार आहेत. आपल्या आयुष्यामध्ये असलेले अनेक प्रॉब्लेम्स इथून पुढे सुटणार आहेत आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हे घडणार आहेत. या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत की ज्या आपण महाशिवरात्री आधीच्या या काळामध्ये जर आपल्या स्वप्नामध्ये पाहिल्या तर यामुळे शिवकृपाही आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपले दुःखाचे दिवस इथून संपणार आहे आणि आपल्या सुखाचा काळ हा इथून पुढे सुरू होणार आहे, असा या स्वप्नांचा संकेत आहे. तर महाशिवरात्री आधी आपण आपल्या स्वप्नामध्ये कोणत्या गोष्टी पाहिल्याने आपले नशीब बदलणार आहे, आपले नशीब चमकणार आहे, याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. महाशिवरात्रीपूर्वी कोणती स्वप्न बघितल्याने, कोणत्या गोष्टी आपल्या स्वप्नामध्ये बघितल्याने आपला भाग्योदय हा होणार आहे, याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, या गोष्टी, ही स्वप्न जर तुम्हाला सुद्धा महाशिवरात्री आधीच्या या काळामध्ये दिसल्या तर तुम्ही सुद्धा समजून जा की भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमचं नशीब हे इथून पुढे बदलणार आहे. चला तर मग कोणत्या आहेत त्या गोष्टी, कोणती आहेत ती स्वप्न, याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊया आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. काही महत्त्वपूर्ण कामं करण्यासाठी आणि काही महत्त्वपूर्ण शुभ संकेत मिळण्यासाठी महाशिवरात्रीपूर्वीची हे काही दिवस अत्यंत शुभकारक आणि महत्त्वाचे मानले जातात. महाशिवरात्री आधीच्या या काळामध्ये आपल्या सभोवताली शिवतत्व हे नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असतं आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवती ज्या काही शुभ घटना या घडत असतात, आपल्याला जे काही शुभ संकेत हे मिळत असतात तर त्याचा खूपच पॉझिटिव्ह परिणाम हा आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर होत असतो. तर यामध्येच जर आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये महाशिवरात्रीपूर्वी शिवलिंगावर अभिषेक होताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की भगवान शिव हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमचे सर्व त्रास लवकरच दूर होणार आहेत. हे स्वप्न तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारे आहे असं तुम्ही समजावं. भगवान भोलेनाथांना अभिषेक हा अत्यंत प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला महाशिवरात्रीपूर्वी शिवलिंगावर अभिषेक होताना स्वप्नामध्ये दिसलं तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे आनंदच हा येणार आहे असं तुम्ही समजून जा. तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या, तुमचे सर्व त्रास आता दूर होणार आहेत, असा या स्वप्नाचा शुभ संकेत आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्वप्नामध्ये काळे शिवलिंग दिसले तर तुम्ही समजून जा की तुम्हाला लवकरच तुमच्या कामामध्ये पदोन्नती मिळणार आहे. तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये तुम्हाला लवकरच प्रमोशन हे मिळणार आहे. काळे शिवलिंग हे भगवान शिवांचेच प्रतीक आहे
आणि असे काळे शिवलिंग जर तुम्ही महाशिवरात्री आधी तुमच्या स्वप्नामध्ये जर बघत असाल तर तुम्हाला तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये लवकरच प्रमोशन मिळणार आहे आणि तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे, असा या स्वप्नाचा संकेत आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये पगारवाढही होणार आहे आणि तुमची आर्थिक समस्याही लवकरच दूर होणार आहे, असा या स्वप्नाचा संकेत आहे. बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे आणि महाशिवरात्री आधी जर स्वप्नामध्ये तुम्ही बेलपान किंवा बेलाचं झाड हे बघितलं तर यामुळे तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या या दूर होणार आहेत, तुमचं दारिद्र्य हे दूर होणार आहे, असा या स्वप्नाचा संकेत आहे. तुमच्या स्वप्नामध्ये बेलाचं झाड किंवा बेलाचं पान दिसणं हे स्वप्न तुमच्या सर्व संकटांच्या समाप्तीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे तुम्हीसुद्धा जर महाशिवरात्री आधी तुमच्या स्वप्नामध्ये बेलाचं पान किंवा बेलाचं झाड बघत असाल तर यामुळे तुमची सर्व संकटही दूर होणार आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करताना पाहिलं तर हे निश्चित आहे की भगवान शिव लवकरच तुमच्या सर्व समस्या सोडवणार आहेत आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे, असा या स्वप्नाचा शुभ संकेत आहे. आणि तसंच जर तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला महाशिवरात्री आधी शिव आणि पार्वती जोडप्याच्या रूपामध्ये दिसले तर ते असं दर्शवतं की यापुढे तुमचं वैवाहिक जीवन हे खूप आनंदी राहणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होणार आहेत आणि तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदानं भरून जाणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही महाशिवरात्रीपूर्वी तुमच्या स्वप्नामध्ये रुद्राक्ष पाहिला तर ते खूपच शुभ आहे. जेव्हा अशी स्वप्न तुम्हाला येतात तर तेव्हा त्रास, रोग आणि दोष हे तुमचे दूर होतात. आणि तसंच जर तुमचं एखादं काम हे खूप दिवसांपासून होत नसेल तर ते तुमचं काम आता नक्कीच पूर्ण होणार आहे. तुमचं काम हे पूर्ण होण्यामध्ये जे काही अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे आता नक्कीच दूर होणार आहे आणि तुमचं काम हे आता 100% मार्गी लागणार आहे. तर असा या स्वप्नाचा शुभ संकेत आहे. भगवान महादेवांचं वाहन नंदी आहे आणि नंदीशिवाय भगवान शिवांची कौटुंबिक पूजाही अपूर्ण आहे. आणि जर तुम्हाला शिवरात्रीच्या आधी किंवा शिवरात्रीच्या दिवशी स्वप्नामध्ये भगवान शिवांचे वाहन नंदी दिसले तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळणार आहेत. हे स्वप्न असं सूचित करते की तुम्हाला लवकरच खूपच यश मिळणार आहे, तुमची भरभरून प्रगती होणार आहे. आणि जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या आदल्याच दिवशी स्वप्नामध्ये भगवान शिव दिसले, साक्षात भगवान शिवांनी तुम्हाला जर दर्शन दिले तर तुम्ही समजून जा की तुमची धनसंपत्तीही आता वाढणार आहे, तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे आणि तुमच्या दारिद्र्याचे दिवस हे दूर होणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे करावे लागू शकतात. आणि तसंच जर तुम्ही स्वप्नामध्ये भगवान शिवांच्या मंदिरामध्ये गेलात तर ते स्वप्न असं दर्शवतं की तुम्ही लवकरच तुमच्या दीर्घकालीन आजारातून बाहेर पडणार आहात. एखादा आजार जो तुम्हाला खूप दिवसांपासून त्रास देत असेल तर तो आजार आता बरा होणार आहे. भगवान शिवांच्या कृपेने तुम्हाला त्या आजारातून सुटका मिळणार आहे, असा संकेत या स्वप्नाचा आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये भगवान शिवांना शिवतांडव करताना पाहिलं तर ते एक आक्रमक नृत्य प्रकार आहे आणि हे स्वप्न असं दर्शवतं की तुमचे अडचणीचे दिवस हे लवकरच आता संपणार आहेत आणि थोड्याच मेहनतीनंतर तुम्हाला खूप सारी संपत्तीही मिळणार आहे आणि तुमचे नशीब हे चमकणार आहे. शिवकृपेने तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे आणि तुमचा भाग्योदय हा लवकरच होणार आहे. तर याप्रमाणे महाशिवरात्रीच्या या आधीच्या दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा जर स्वप्नामध्ये या गोष्टी दिसत असतील, तुम्ही सुद्धा स्वप्नामध्ये या गोष्टी बघत असाल तर तुम्ही समजून जा की इथून पुढे तुमचं नशीब हे चमकणार आहे आणि तुमचा भाग्योदय हा शिवकृपेने नक्कीच आता होणार आहे. तुम्हाला जर स्वप्नामध्ये हे शुभ संकेत मिळत असतील तर तुम्ही हे संकेत नक्की ओळखा, या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. या स्वप्नांचा शुभ परिणाम हा तुम्हाला नक्कीच मिळेल. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीपूर्वी आपण स्वप्नामध्ये कोणत्या गोष्टी बघितल्याने आपलं नशीब हे चमकणार आहे, भाग्योदय हा आपला होणार आहे, याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.